सांगतात, किंवा प्राणी त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या आजूबाजूला फिरकत नाहीत. कोणतेही प्राणी, पक्षी, साप, नाग, जीव समोर आले तरी ते त्यांच्या कय्यात राहतात. पण साधकांपाशी तसे काही सामर्थ्य नसते. म्हणूनच त्याने समूहाने वस्ती करून राहणे आवश्यक असते. साधनेच्या काळात एकमेकांचे संरक्षण करणे हेही महत्वाचे असते. सिद्धस्थानी काही साधकांनी एकत्र राहण्याचे आणखी एक कारण असे सांगितलेले आहे की एकमेकांच्या सान्निध्याने परमार्थाची गोडी चाल वाढू लागते. विषयी लोक एकमेकांच्या सान्निध्याने आणखी विषयी बनतात. एकाने सुपारी काढली तर दुसरा तंबाखू काढतो. या प्रकारे त्यांचे भोगसत्व वाढतच जाते. पण साधकाच्या बाबतीत असे होणे अपेक्षित असले की एकमेकांच्या सान्निध्याने एकमेकांची साधना वाढली पाहिजे. दोन खरे विद्यार्थी असतील तर एकमेकांच्या शेजारी अभ्यासाला बसल्याने दोघांचाही फायदा होतो. एखादा जे समजले असेल ते तो दुसऱ्याला समजून सांगतो. अशा रीतीने दोघांनाही अभ्यास व्यवस्थित होतो. सामुदायिक साधनेचे तत्व. साधकाच्या बाबतीतही हेच सूत्र गृहीत धरलेले असते. अभ्यासू साधक जर असतील तर त्यांना एकमेकांच्या साहाय्याने परमार्थात पुढे जाता येते. आपल्याकडील सामुदायिक साधनेचेही हेच तत्व आहे. काही साधकांना त्यांच्या कर्मामुळे साधनेतील प्रगतीत अडथळे आलेले असतात. इतर साधकांबरोबर साधनेला बसल्यामुळे त्यांच्या साधनेतील ते अडथळे दूर होऊन त्यांची प्रगती होते. त्या साधकांना इतर साधकांच्या संगतीने आपोआप तो लाभ होतो. म्हणूनच आपल्याकडे सामुदायिक साधनेची आवश्यकता सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे सिद्धस्थानामध्येही अनुभवी साधक सोबतीला असणे गरजेचे असते. ज्या साधकांना परमार्थ मार्गात चांगले अनुभव आलेले असतात त्यांचे ते अनुभव कळावेत म्हणून त्यांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून तसे साधक इतरांच्या सान्निध्यात आले पाहिजे. एरवी आजूबाजूला असे कोणी अनुभवी साधक नसताना, शास्त्रग्रंथांचे काही अध्ययन झालेले नसताना नवीन साधकांना त्यांच्या साधनेतील अडचणींविषयी कळण्याची काही सोयच जाणार नाही. त्यामुळे नवीन साधकाला जरी काही अनुभव आला तरी त्याला असे वाटू शकेल की हा भ्रम तर नाही ना, आपल्याला जे दिसते आहे ते खरे आहे की खोटे आहे, अशा नाना प्रकारच्या शंका कुशंका मग त्यांच्या मनात येत असतात. पण सोबतीला जर का कोणी अनुभवी साधक असेल तर तो मात्र त्याला त्या संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करू शकेल. हिमालयातील साधूंचा अनुभव. हिमालयात वेगवेगळ्या गुंफांमध्ये अनेक साधू तपश्चर्या करीत असतात. अशाच एका गुंफेत दोन साधक आपल्या सद्गुरूंचे आशीर्वाद घेऊन तपश्चर्या करीत होते. तपश्चर्या करीत असताना त्यांच्यातील एकाला त्याच्या पूर्वकर्माच्या अनुकूलतेमुळे लवकर अनुभव आले. दुसऱ्याला मात्र हळूहळू अनुभव येत होते. पुढे काही वर्षांनी ज्याला अनुभव लवकर आले तो प्रसिद्धीला येऊन त्याने आपले आत्मचरित्र लिहिले. त्यात एके ठिकाणी त्याने असे लिहिले आहे की ते दोघे एकदा ध्यानाला बसले असताना त्यांच्या बाजूला बसलेला तो दुसरा साधक अचानक ओरडू लागला की जळलो, मेलो, वाचवा. त्याचे ओरडणे ऐकून याने ध्यान सोडून डोळे उघडून बघितले तर तो दुसरा साधक ध्यान सोडून उठून अस्वस्थपणे फेऱ्या मारित होता. ते बघून याने विचारले की काय रे, काय झाले? तेव्हा तो म्हणाला, मला ध्यानातच असे दिसले की मी साधनेला बसलेलो आहे आणि माझ्या सगळ्या बाजूंनी गोलाकार अग्नीच्या ज्वाला भडकलेल्या आहेत. त्या प्रखर उष्णतेने माझ्या अंगाचा खरोखरीच दाह होऊ लागला म्हणून मी ओढून उठलो. आता यापुढे मी काही साधना करणार नाही. मी श्री गुरुजीला सांगणार आहे की मी जर साधनेचा असा पेटलो आणि जळून गेलो तर त्या साधनेला काय अर्थ आहे? मी निघालो. त्यावर याने त्याला शांत करीत समजावीत सांगितले
की अरे माझ्याही बाबतीत असेच झाले होते. हा आपल्या शरीरातील वासना देहाच्या ज्वलनाचा अनुभव असतो. आतून ती शक्ती जेव्हा वासना जळायला लागते तेव्हा या ना त्या पद्धतीने ती त्याचा अनुभव देत असते. म्हणून अशा अनुभवांना भिण्याचे काहीच कारण नाही. त्याने असे बळकरीने त्या दुसऱ्या साधकाला समजावून सांगितले तेव्हा कुठे ते पटून तो तेथे टिकून राहिला. नाहीतर साधना सोडून तो त्याच वेळी घरी निघून गेला असता. श्री माऊली यासाठी सांगतात की हा आणि काही एक पावे जे साधकी वसते होवावे. परस्परांना मार्गदर्शन लाभावे, सहाय्यभूत व्हावे म्हणून साधकांनी सिद्धस्थानी समूहाने राहावे. त्याच्या पुढचा आणखी नियम श्री माऊली असं सांगतात की त्या सिद्धस्थानी येण्याची वाट ही रुळलेली नसावी. रुळलेली म्हणजे अनेक लोकांच्या येण्या जाण्याने मळलेली, अनेकांच्या सवयीची झालेली. त्या स्थानी लोकांनी उठल्या सुटल्या येण्याची जागा प्रथा नसावी. खरे तर अशा स्थानी लोकांनी गर्दी करूच नये. आणि जनाचे वाय पाय रवे रुळे विना. श्री माऊली येथे असे का म्हणत आहेत हे आपण उद्या पाहूया. आजचं प्रवचन पुणे येथे मित्रमंडळ साधना केंद्रात 22 एप्रिल 1993 रोजी संध्याकाळी झालेल्याचा उतारा आहे. उद्या आपण जनाचेही पाय रवे रुळे चिन्हा हे प्रकरण पाहूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.